मुक्ते, ऐक ना ग. बोल ना निवृत्ती दादा, काय झालं? आज जेवणाला मांडे करशील का? हो नक्कीच. मी आत्ताच कुंभारवाड्यातून खापर घेऊन येते. ओ बाबा, मला एक मांडे भाजण्याचा खापर द्याल का? अगं मुक्ते, आज काय विशेष? या खापरावर आज काय बेत आहे? आज माझ्या निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली आहे. बरं थांबा, मी देतो तुला चांगलं खापर निवडून. अरे संन्यासाची पोरं तुम्हाला कशाला हवेत मांडे? सर्वांनी ऐका, या संन्याशांचा पोरांना कोणीही भिक्षा देणार नाही, नाहीतर यांना जसं वाळीत टाकलंय तशी वेळ तुमच्यावर पण येईल. दादा शांत हो मुक्ते, डोळे पुसा दे. आता माऊली आपल्या योग शक्तीने कशा प्रकारे मांडे भाजणार हे पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. दादा काय झालं? मुक्ती रडू नकोस, डोळे पुसा दे. ज्ञान दादा, ते विसोबा काकांनी खापर पण घेऊ दिलं नाही आणि वरून खूप ओरडले. आता निवृत्ती दादासाठी मांडे कसे बनवणार? इतकंच ना, तू तयारी कर. अरे पण कसे आपण मांडे बनवणार? तू तयारी कर. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. हे सर्व पाहून विसोबांचं काय झालं पाहण्यासाठी पिन कमेंट बघा आणि फॉलो करा. मांडे भाजून झाल्यावर मुक्ताबाई ते टोपलीत ठेवते. विसोबा खेचर दुरून हे सर्व दृश्य पाहतात आणि त्यांच्या मनात पश्चात्तापाची भावना दाटून येते. महाराज, मला क्षमा करा, मी अपराधी आहे आपला. अरे तू खेचर आहेस का? चल बाजूला हो. परता सर. खूप वाईट वागलो मी तुमच्या सर्वांशी, क्षमा असा. विसोबा काका दृष्टी नितळ केली की सर्व सात्विक दिसते. तुमचा दृष्टीभ्रम गेला, यातच सारे काही आलं. चुकलो मी, क्षमा असावी महाराज. विसोबा काका, तुमच्यात परमेश्वर जागा झाला. आजपासून तुम्हाला संत विसोबा खेचर म्हणून ओळखले जाईल. अशाच नवीन नवीन कथा पाहण्यासाठी फॉलो करा.